चांदसैली घाटात महाकाय दरड कोसळली। धडगावचा नंदुरबारशी संपर्क तुटला। नागरिकांना 45 किमीचा अतिरिक्त फेरा, दिवाळीत प्रवाशांचे हाल। दीपक गोसावी। नमस्कार। सातपुड्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धडगाव तालुक्याला नंदुरबार मुख्यालयाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या चांदसैली घाटात रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे। या महाकाय दरडीमुळे धडगाव तळोदा हा मुख्य घाटमार्ग पूर्णतः बंद झाला असून प्रशासनाने हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास 3 ते 4 दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला आहे। या घटनेमुळे धडगाव या अतिदुर्गम तालुक्याचा नंदुरबार मुख्यालयाशी असलेला थेट संपर्क तुटला आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांना आता शहादा मार्गे नंदुरबार गाठावे लागत आहे। हा पर्यायी मार्ग सुमारे 105 किलोमीटर लांब असल्याने वाहनधारकांना तब्बल 45 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे। परिणामी प्रवासाचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे। ऐन दिवाळी सणाचा हंगाम सुरू असतानाच रस्ता बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत। दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी घाट मार्ग मोकळा करण्याची निश्चित मुदत जाहीर न झाल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या मार्गावर दरडी कोसळणे ही वारंवार होणारी समस्या बनली आहे। प्रत्येक वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता मोकळा करून तात्पुरती दुरुस्ती करत असल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत। सततच्या दरड कोसळण्याच्या धोक्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रशासनाने नागरिकांना पुढील 3 ते 4 दिवस चांदसैली घाट मार्गे प्रवास पूर्णपणे टाळण्याचे आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। धडगाव रस्त्यामध्ये चांदसैली घाटात रात्रीच्या धुवाधार पावसामुळे दगडी कसडलेली आहे। पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे, हे बघू शकता। आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही दगडी कसडलेले आहे ते हटवण्यात यावं। कारण की इमर्जन्सी जे गाडी येत आहे, काही लोक आजारी आहेत, त्या लोकांना इकडनं जाता येत नाहीत, म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा। आणि हे बघू शकता, पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे। एवढे मोठे दगड कसडलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे।